सर्व अरिष्ट विनाश दीर्घ ऐरारोग्य सर्व संपत भवन द्वारा गृहमखां शोनक उक्तां मम भार्या समेतस्य सांगं सपरिवारं सायुधं विभक्तिकम् आवाहयामि आसनस्थाने अक्षतानि समर्पयामि सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि कालोद्भवति पुष्पं समर्पयामि समर्पयामि दीपं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा व्यानाय स्वाहा स्वाहाय स्वाहा ब्रह्मणे नमः उत्तरापश्चिमोत्तरमायो विप्रे भेषनितवः अस्माभिः सुदर्शनसे नमो प्राणपदये नमो गणपतये नमो प्रभुपदये नमो जयसुरमोदराय गन्धाय गगनाशिने शुभसदाय नमः महाविधिघटानं समर्पयामि अग्रपत्रार्थे अलंकारार्थे विप्रदानो भरेमपि सरस्वती समर्पयामि नमस्कारं करोमि ओम दत्त्वा यानि सर्वे सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गुरुभ्यो नमो नमः कमलमकल प्रमाणेन पुण्यं पुण्याः दीर्घमाय भवन्तु प्रबन्धेनाय पुण्याः दीर्घमाय वस्तु दीर्घानाय देवरात्रेण प्रमाणेन पुण्याः दीर्घमाय पुण्याः दीर्घमाय सुराय आगे कार्यक्रम झाला हे फोटो शूटिंग करता येते 2 मिनिटं हा झालं ओके घ्या सुपारी नववाळा देते पुढे सरक ना अजून श्री जाता श्री वाणिजय श्रीमयो श्रीद्रभ्यो ददाति श्रीमदामृतत्वमाय प्रवर्ति सत्या सविता वितद्रो सत्यं सत्यै सन्तीयते एवं वेदा ब्रह्माप्यति यत्सर्वमेतत् अवञ्च लोकविदमोच सर्वान् नक्षत्रमभिजित्य श्रीयन्तरापरणीयमान अहे बुद्धिमन्त्रं मे भैया दीदी बसून द्या ना तुम्ही खाली तुम्ही किती बसून भैया आवाहित देवता प्रियता नमः दोघांनी मानाप्रमाणे आता घ्या ना एक मिनिट हा आधी तिकडं सासूबाईला पहिले सासूबाईच्या जातात
अरे याच्या कपाळाला लावा बरं काहीतरी. दोघांना एकदाच ओवाळा. दाणे घाला बरं. थोडं केस पटामध्ये घ्या. हा हा नाही मी लावते इकडे. एक मिनिट हा थांबा ते एकदा. आडवा घेऊ. हा इकडे समोर इकडे बघा थोडं. चला ते अक्षरासाठी जड झालं ते. देणारी आहे तिथं. लहान म्हणून जड झालं का नाही? ए समीरा तुला हे द्यायचं राहिले. मी नाव घ्यायचंय का? सगळ्यांनी घ्यायचे. कधी मुख्य साहेबाला म्हणलं होतं माणूस पण वजन ठेवायचं त्यांनी ठेवलंच नाही. नाही ते मोबाईल नाही हो, आपल्याला वजन पाकिट ठेवायचं सवय. बरं, मी नाव घेते. आई बाबा माझे प्रेमळ, सासू सासरे हौशी, तन्मय रावांचे नाव घेते आज यांच्या पूजेच्या दिवशी. त्यांचं झालं, त्यांचं झालंय. पहिला नंबर. नाकाला तुमच्या कापूस लागलाय. आमचंही चांगलं निघत नाही. मी पण नकोच म्हटलं होतं. चष्मा काढू का? काढा थोडं. सासरे आणि जावई भाऊ आपले अख्खे एक एक गोष्ट घेऊन आले. मस्त बराच वेळ नको. झालं का? आरती आहे टाकायची. ते दूध आहे. कोणतं? इकडे बघा थोडं तसं दोघं. दोघं ताट जाऊ द्या देवाकडे आणि अंगठी वगैरे काढून घ्या. दिवा काढून घ्या. अभ्याधारवयं संततं दात्रे विशेषजगन्मत्रे वास्तोष्पदे प्रदेजानि हस्तान् सामेषु नमीवो भवानः यद्वैमाहे प्रतिदन्नो जस्वशन्नो भवते पदे षट्कदशपदे चन्द्रासुते सकेशामपि नमता प्रतिनोषस्वास्तोष्पदे शक्मया संसदारुमान्या विषन्ना सकाशेवै विनाशं शिवसाजनवरुणो यशोमो विश्वे देवाय सूर्यमदन्ये वैश्वानराय साबो देवी हवावन्तो सायन्तावेदे नुमन्त्रवेशदा हस्ताभ्यां सजाताभ्यां दिवाराय परमवि अमामृतभ्यां त्वाताभ्यां तोपस्यामसि महावस्वदामः सर्वसर्वशनः आवायामि सावित्र्याय नमः सावित्री आवायामि जयाय नमः जयाम आवायामि जयाय नमः जयाम आवायामि देवसेनाय नमः देवसेनाय आवायामि सदाय नमः सदाय आवायामि स्वाहाय नमः स्वाहाम आवायामि नित्याय नमः आवायामि पुष्पावायामि आत्मनः देवतायै आवायामि ब्रह्म्यै नमः ब्रह्म्यै आवायामि महेश्वर्यै नमः महेश्वर्यै आवायामि उपाध्यै नमः आवायामि सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि गव्याद्यवहिर्मातृभ्यो नमः ऋतुकालो भवति पुष्पं समर्पयामि यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं गुरो वन्दे जयन्ते यशोदेहि सौभाग्यमारो जन्मांतरेषु अखंडित सौभाग्य प्राप्त्यर्थं सौभाग्य वर्धिनी कुलदेवता प्रीत्यर्थं वायन दानानि तुभ्यो अहं संप्रददे प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि. यातलं पळीभर पाणी तुम्ही ह्या नारळाचं पळीभर सोडा तुम्ही सोडलं सोभ्यहं संप्रददे ज्योतिनामाचार्याय प्रतिगृह्णामि. विश्वविलासिनि विष्णुनुते भगवति हे शिविकण्ठपुटे हे महिषासुरमर्दिनि रम्यकमर्दिनि शैलसुते भगवर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करदोषिणि कुल्मिषदोषिणि दोषरते रविधनिरोषिणि ऋतुसुतरोषिणि धर्मनिरोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकमर्दिनि शैलसुते त्याच्याकरता किंचित हिरण्य द्रव्य दानेन. हिरण्य म्हणजे सुवर्ण, पण ठीक आहे, पण यथाशक्ती काय द्रव्य पाच ब्राह्मण जे घडतील यथाशक्ती द्रव्य दक्षिणा इथे आपल्याला द्यायची आहे. आता आपण नांदी श्राद्ध करणार, त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे.
हस्ते दोनों के ऊपर के सर के ऊपर हाँ करेक्ट एक बार और अभी यहाँ पे रख दो हाँ थोड़ा सा नीचे श्री संपत्ति हाँ श्री संपत्ति पुढे नारळ नानाविध फलेन तभ्यां समृद्धते प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि श्रीरामस्य समायुषमारोग्यप्रदायशावायेते धान्यन्तरं वशमोपद्लावटसमुद्रावासफलासुखमनिश्चितकामना सिद्धिरस्तु यातु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थवे पहले हल्दी लगाना है उसके ऊपर कुमकुम सेम फिंगर पवित्र पवित्र आता पाणी झालं नाही तुझ्या हातामध्ये पाणी काढायचं कायाम शुभ पुण्यति ठो होतं माहिती मला माहिती कॉफी आपल्या तुझ्या जे काही नाव आहे चालू आणि जन्म नाव हेमदेव श्री परमेश्वर मम पितुः मातुः षष्ठीतमे रुद्ररथ शांति अंगभूतम कुलाधिष्ठित देवता पूजन पूर्वकम आद्य पाद्य पूजन अहम करिष्ये तत्रादोदवेगणदा सिद्धार्थ महागणपति स्मरण करिष्ये आद्य पूजन ये श्रियम हाँ अच्छा वेरी गुड त्यांचं आहेत
कपडे वगैरे कुठे दे. वासवासा प्रवीतागाचौधर्यानोदगायमानः अन्येना सर्वयोगैर्निस्वात् मनसा देवयन्नाः मम्मी हे पण आहे पिशवी. आणि त्यांचा हार कुठे अरे सुटली का एक एक बनवून घाला पलीकडे टाका, पलीकडचा पहिले टाका. आधी आम्ही हा का हो. असं करा, चौघजण हात लावले करा. तुम्ही एक काम करा ना, एकदा हा टाका, मी सांगतो तुम्हाला तुमचा फोटो घेतो. हा टाकू द्या एक एक. तुम्ही टाकून द्या आता इकडे. चला टाळ्या वाजवा. यांच्याकडे बघा मोबाईलमध्ये आता. हा ओके. मम्मी ओके जस्ट डन. थोडं तुम्ही पहिले थोडं वर व्हा ना. ओके डन. देवताभ्यो महासर्वपिताराधे ओके डन. आता घ्या चला ठेवा. हा ओके. अजून ठेवा. काय ठेवणार ठेवा. जरा तोंडाने एक्सप्रेशन त्या जड आहे. 1 2 3 ठेवा आता. चल ठेवा. तुम्ही ठेवा ना. तुम्ही ठेवा. हा हात लाव. अरे बापरे, हात चौथ्याला थांबणार आहे हा. चौथ्याला ते जाईल. अरे, अरे, हालायला लागली. दीदी साईडला ये. काका पकडतात तिकडे. थांबा थांबा. हा ठेवा ठेवा. 1 2 3 हो, अरे अजून ठेवलंच नाहीये. ठेवा 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 ना. जमा 4 एक मिनिट. काका तुम्ही पण जा ना. एक मिनिट. हा एका साईडला पप्पा आपण आणि मग पप्पांच्या साईडला थोडं पण आधी दाबायचं. आपलं ते औक्षण होतं. तरी वरच आहे. बापरे, हे आधी दिसेल. पप्पा दिसत. नको दोन. एकच राहू दे, आम्ही बोलू. तुम्ही त्या दिव्यांकडे बघायचं असतं. हा थोडं थोडं. हा, ओके. काय म्हणायचं म्हणले आम्ही पार्टी करायचं. आता बघ, एक फोटो काढायचा आहे. जालन्यातच असतोय. विशेष करून म्हणजे मी पहिल्यांदा विनंती करतोय की भाऊजी, तुमचं माझे भाऊजी येते, मी तुमचं कौतुक ऐकलंय. भैया त्यांच्याजवळ माईक दे आणि तुम्ही एक मला एक शिट्टी मध्ये एक बासरी वाजून दाखवा पहिलं, नंतर मी पुढे तुमचं कौतुक करेन. वकील साहेब, आता यांच्याविषयी मी बरंच ऐकत होतो, मला बोलायचं आहे. आणि आज विशेष म्हणजे मला बाहेर जायचं असल्यामुळं पण आमच्या साहेबांनी मला पूर्ण आदेश पाळायला लागतोय
त्यांनी मला अगोदर सांगितले की तुम्हाला या तारखेला कार्यक्रम आहे, फ्लोरामध्ये तुम्हाला उपस्थित राहणं आहे. प्रथम मालती पाटील उर्फ मुकीम आणि आमचे विष्णुपंत मुकीम, प्रथम तुम्हाला 61वी निमित्त तुम्हाला मनपूर्वक माझे सर्व फ्रेंड्स सगळे इथं आलेले आहे, आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि मी तर असं म्हणतोय की ह्या सभागृहामध्ये आपण शतकी सुद्धा साजरी करणार आहे, हे तुम्हाला आजच मी तुम्हाला सांगतो. 61 काय ते आपल्याला शतक साजरे करायचे हे तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर आज बरंच बोलायचं होतं, विशेष करून मालती पाटील ह्या आम्ही पूर्वी 1980 पासून सरस्वती भुवनमध्ये आमचा हा मित्र परिवार, त्या वर्षाचे दिवस, गरिबीचे दिवस, त्यामध्ये आम्ही बरोबरच सर्व सरस्वती भवनमध्ये आम्ही शिक्षण घेतलंय. शिक्षणामध्ये आजचा काळ वेगळा होता, तो काळ फार वेगळा होता की नातं कसं असावं, एकमेकाशी सौजन्यानं कसं वागायचं, खूप मदत करत होते. एक काळ असा होता की त्यानंतर माझ्या मुलीचं लग्न होतं. आमचा 1980 पासून जे संपर्क भेटला, पाठीमागं विष्णू भुतेकर आहे, तिकडे माधुरी सराफ आहे, माझ्या बाजूला विनायक महाराज फुलंब्रीकर आहे, हे सर्व आमचे मित्र कंपनी. माझ्या मुलीचं लग्न ठरलं आणि आमच्या भाऊजीला पत्रिका द्यायची. मला त्यांचं घर माहीत होतं. विशेष म्हणजे मी त्यांच्या घरामध्ये जाऊन मी आणि माझे बंधू त्यांना पत्रिका दिली, पण मला माहीत नव्हतं की विष्णुपंत मुकीम यांची मिसेस कोण आहे म्हणून. आम्ही चहा घेतला, पत्रिका दिली मी त्यांना सांगितलं सहकुटुंब तुम्ही यायचं आहे. पण त्यानंतर मालती पाटील पहिल्यापासून बुद्धिवान आहे. भैया तुझी आई आणि तुमच्या दोघांची फार बुद्धिवान टॅलेंट आहे. त्यांनी ओळखलं, अरे तू सुरेश का, मुळे का? म्हणलं हो. म्हणे मला ओळखलं नाही का? म्हणलं नाही. म्हणे मी म्हणलं तू मालती पाटील का? म्हणे हो मी मालती पाटील. मग भाऊजीच्या गळ्यात पडलो. म्हणलं माझी बहीण तुम्हाला दिलेली आहे, हा खूप काही आमचा प्रवास आहे. आमचे मित्रपरिवार, आम्ही 70 ते 80 मित्रपरिवार आहे त्या काळचे. आज बी आम्ही ग्रुपवर जॉईंट आहोत. एकमेकासंग आमच्या परिवारच्या प्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये गोष्टी शेअर्स करत असतोय. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दोघांना पण मीच पुन्हा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि आपण शतक पूर्ण करू, हीच या ठिकाणी सभागृहामध्ये सर्वांना मी वचन देतोय. आणि तुमच्या सुना, तुमचे मुलं आज मला प्रत्यक्ष सभागृहात भेटले. खरोखरच असे पुत्र जन्माला येणं आणि अशा सुना मिळणं हे फार भाग्य लागत असते. म्हणून आपल्या सर्व मित्र परिवाराला आपल्याला ज्या सुना भेटलेल्या आहे, आपल्याला जे मुलं घडलेले आहे, हे आपण दिलेले संस्कार आहे. म्हणून यानंतर कधी बी सर्वांनी आपल्या मुला संस्कार चांगले लावा, नक्की त्याचं फळ सर्वांना मिळतंय. कारण ह्या वयामध्ये ह्या आपल्या काठ्या आहे, ह्या काठ्या मजबूत असल्या की आपण पडू शकत नाही. म्हणून तुमच्या काठ्या मजबूत आहे. या ठिकाणी जास्त आता मी बोलत नाही. धन्यवाद. आम्हाला बोलवलं, या कार्यक्रमामध्ये बोलण्यास संधी दिली. बेटा तुम्हाला दोघांना मी शुभेच्छा, तुम्हाला दोघांना मी उभयताना आमच्या शुभेच्छा. तुम्ही सुद्धा आमच्या जालना शहराचं नाव लौकिक केलेलं आहे. मला नेहमी सांगत असतात, पण आज योगायोग तुमच्या दोघांच्या भेटी झाल्या, तुम्ही दोघं जण भेटले, म्हणून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतोय. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. Good evening, ladies and gentlemen. I'm very happy that I can attend this auspicious day, this beautiful function. I rarely met such beautiful and good human beings like Mr. and Miss Mukim. I wish them a very happy, long and healthy life together ahead. That's all. Thank you. थँक्यू सो मच. समीराची आई, ते 2 व्ही म्हणजे विभा आणि विष्णू, आणि इकडचे 2 व्ही विनोद आणि वृषाली, या दोघांना जोडणारी जी ही एसटी आहे समीरा आणि तन्मय यांच्यामुळे तर थोडासा विनोदाचा भाग सोडून द्या, पण खूप सुंदर कुटुंब आमच्या आयुष्यात जोडलं गेलं. याच्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद ना. विभाताईंचं आणि माझं नातं खरं तर बहिणीपेक्षा मैत्रिणीचं जास्त आहे.
असे हृदयातले असे अनेक कप्पे असतात सुखदुःखाचे, ते आम्ही दोघी जणी शेअर करतो मैत्रिणींसारखं. त्यांचं प्रत्येक लहानपणापासूनची गोष्ट मला माहिती आहे आणि माझ्या आयुष्यात घडलेले बरेच सुखदुःखाचे क्षण त्यांनाही माहिती आहेत. त्यांना अध्यात्माची छान आवड आहे, गाण्याची खूप आवड आहे, खूप व्हॉट्सॲपवरचे ग्रुप आहेत त्याला त्या जॉईन आहेत आणि त्या नवीन काही शिकतायत ते सांगायची घाई त्यांना मला असते. त्यामुळं खूप छान नातं आहे आमचं त्यांच्याशी. आणि दुसरे आमचे भाई विष्णुपंत, आज मी म्हणते विष्णुपंत, खरं मला तसा अधिकार नाही आहे, पण ते खूप छान आहे. मित्रत्वाचंच नातं आमचं त्यांच्याशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अमृत म्हणजे चहा प्रचंड आवडतो. आम्ही कुठेही असलो, म्हणजे सौदागरला जेव्हा माझी मुलगी जावई राहत होते तेव्हासुद्धा काय करू, चहा करू का पहिल्यांदा, म्हणजे अगदी जाऊन चहा करून देणं. त्यांना कधी असं वाटलं नाही की आपण या बहीणबाई आहेत, नाही आहे त्यांच्या पुढे, असं नातं आमच्यात कधीच नव्हतं. आणि इथून पुढे असंच मित्रमैत्रिणींचं नातं आमचं राहील यात शंका नाही आहे. त्यांना आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्या 2 मुलांचं 2 सुनांचं खूप कौतुक आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी केला. मला सक्त ताकीद होती या कार्यक्रमाबद्दल, त्यांना काही सांगायचं नाही, त्यामुळं सॉरी आहे तुम्हाला काही सांगायचं नाही त्याबद्दल. त्यांचं पुढील आयुष्य, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, त्यांना प्रवासाची खूप आवड आहे, ती पूर्ण व्हावी आणि लवकरात लवकर युरोपमध्ये स्थायिक व्हावं सुना मुलांबरोबर. काही हरकत नाही आमची त्याला. छान उदंड आयुष्य लागू दे, सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे तुमच्या आणि छान. धन्यवाद. थँक्यू. आत्यांसोबत मी एखादा फोटो स्टेटसवर ठेवला तर त्या म्हणतात, अगं तू अगदी तुझ्या आत्यांसारखी दिसतेस ग. तेव्हा मला हसू येतं की म्हणजे असे सांगायची गरज नाही पडत, म्हणतात की त्या तुझ्या आत्या आहेत म्हणून लगेच ओळखायला येतं. देणार तसंच मुकी मामा पण, आम्ही जनरली महालक्ष्मी त्यांच्याकडे जाताना शेवटचे मेंबर असायचो. एवढ्या रात्री सुद्धा ते आम्हाला चहा घेतल्याशिवाय याच्या पुढे विजू मावशी तुम्ही या. वकील आतला आणि इकडे बघा ना कोणाला. याच्या पुढे वृषाली काका यांना मी बोलवते. हो. त्याच्यानंतर अक्का मावशी यांना मी स्टेजवर बोलवते. ते होऊ दे पूर्ण. थांबा. ओके, इकडे फोटो घे. हा इकडे समोर. ठीक आहे. 1 सेकंड. आम्ही इकडे. हा इकडे हात लावा ना काकू, हात लावतो प्लीज या स्टेजवर. हा इकडे समोर. ठीक आहे. हा आजी इकडे. ठीक आहे. ठीक आहे. थांबा थांबा. हा इकडे समोर. आम्ही 1 सेकंड. शुभू स्टेजवर ये. स्टेजवर येऊन आजची आकांक्षा हे म्हणशील. थांबा थांबा. हा झालं का? 1 मिनिट. हा काका काकू. थांब. हो घे समोर. एक मिनिट. मला
तू उभा राहायची वरती डायरेक्ट फोटो मारतो टक 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 फोटो मारतो या साईडला या बरं. हो एक या इकडे बघा चला. चला इकडे समोर. थांबायचं हा. हा लोक इकडे खाली घ्या नंतर असं वरती करा वाटतं. हे बे चलो ओके. एक सेकंद इकडे या समोर. हा इकडे समोर काकू. मी इकडे बघ. एक सेकंद ना. तुम्ही या साईडने या ना. हा समोर इकडे. ओके ओके. हात सोडून दे वाटलं तिने. मला फोन पे केले का चेक करतो. हा इकडे समोर. हा चला समोर. नमस्कार सर. काका हा इकडे समोर. हात सोडून द्या. हात सोडून द्या. हा इकडे बघा. सोडून द्या. सोडून समोर इकडे. थांबा.
नावं टाकणार हे आपली हा इकडे समोर. दोघांचा फोटो मागे सर नागाचं फरलं पाहिजे. मागे मागे सगळे इकडे बघा. ओके. ही सेटिंग कळेल नाही मला. ये बाहर रख सकते हैं क्या? हाँ, तो वो रंगोली इजी हो जाएगी. लेकिन तो ऐसे हाथ दिखा के फुलं घेऊन कसं वाचतंय? इकडे आहे. मैत्री इकडे बघ. रेगे काम सुसून. ओके.
अपनों का प्यार क्या कहना सगळेजण छान उभे राहा पाकळ्या घेऊन या. घेऊन या. थोडे घेऊन या. चला या या. दुसरा मुलगा कुठे आहे का? आहे. थांबा थांबा चौघही थांबा इथे. थोडंसं. थोडं बाजूला यावं. लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना हा काकू जवळ आहे, थोडं दोघं जवळ आहे. आणि दोघं आपण थोडं side. हा इकडे समोर. हम लोग इस side खड़े हा काका इकडे. सो हा कार्यक्रम आम्ही आमच्या मम्मी पप्पांसाठी केलेला आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळेजण इथे आला. आता कार्यक्रमाची सुरुवात आपण हा कार्यक्रम का करतोय हे जाणून घेऊन करूया. सो मी अक्का मावशींना स्टेजवर बोलवू इच्छिते की त्या याविषयी 2 शब्द बोलतील. मी मुद्दाम घेऊन आणले, विषयांतर होऊ नये, भरकटू नये, आता साठी ओलांडलेली आहे. चला सुरुवात करूया. आज सौ मालती आणि श्री मुकीम यांचा 61 अरिष्ट चिंतन सोहळा आहे. या निमित्ताने त्या सर्वांचे स्वागत करते. आणि श्री मालती सौ मालती आणि श्री मुकीम यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची मोठी बहीण आहे हे सांगावं लागते, म्हणून मी या दोघांनाही आशीर्वाद देते. थोडक्यात माझ्याकडे जे काम दिले आहे समीराने ते म्हणजे हे हा सोहळा कशासाठी साजरा करतात ते. तर हा सोहळा खरं म्हणजे एक शांती असते ही, आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही शांतीपूजा करतात. हे केल्याने आपल्या पातकांचा दोषांचा नाश होतो आणि भयाचा नाश होऊन आपले आयुष्य सुदृढ निरोगी
आणि दीर्घायुष्य आपल्याला लाभते. सप्त चिरंजीवांचे आशीर्वाद मिळतात. ही मृत्युंजय देवता आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ही शांती पूजा आपल्या उर्वरित जे आयुष्य आहे ते सुदृढ निरोगी जावं, दोषमुक्त असावं, पातकमुक्त असावं यासाठी केली जाते. कालच याचे होम हवन वगैरे पूजा काल संपन्न झाली. आता मला वर्ष सातत्यानं आम्ही सोबत होतो आणि अजूनही आहोत, तर त्याबद्दल पूर्ण जीवनपट माझ्या समोर खरं म्हणजे उभा आहे. तो मी या 2 मिनिटात 5 मिनिटात सांगू शकणार नाही, पण तरीही थोडंफार जेवढं सांगता येईल तेवढं सांगते. तरी त्यात अपूर्णताही राहणारच आहे. मालती माझी पाठची बहीण आहे. आम्ही कायम सोबत आहोत. अगदी लग्न झाल्यानंतरही आम्ही सोबत आहोत. खरं म्हणजे लहान असताना आम्हाला जुळ्या बहिणी समजायची. नंतर थोडं मोठं झाल्यानंतर तिला मोठी बहीण आणि मला लहान बहीण समजायचे. आणि खरंच ती मी नुसती वयाने मोठी आहे, पण बऱ्याच बाबतीत ती माझ्यापेक्षा सरस आहे. एक मिनिट फक्त. ती सुगरण आहे. पुरणपोळी, वांग्याची भाजी, पंचामृत, ठेचा हे तर खूप छान करते. कर्तव्यदक्ष आहे. आम्ही लहान असताना मम्मादेवी नगर नूतनवासात या ठिकाणी राहत होतो. अक्षरशः डबे डोक्यावर घेऊन त्या प्रचंड मेहनती आहेत आणि कष्टाळू आहेत आणि त्यामुळे अक्का मावशींना खूप भरून येत आहे. पण अक्का मावशी त्यांना खूप आवडेल हे ऐकायला की तुम्ही काय लिहिले, कारण त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे. आताची तब्येत पाहून आपल्याला हे खरं सुद्धा वाटणार नाही. तिची सहकार्य भावना वाखाणण्याजोगी आहे. मी जैन विद्यालयात असताना शिवाजी पुतळा येथे माझी शाळा होती. खरं म्हणजे तिला माझ्या आधी नोकरीला लागली. ती SSC DED झाली, मी BSc BEd झाले आणि तिच्यानंतर नोकरीला लागले. तर मला ती सायकलवर नेऊन सोडायची शाळेमध्ये आणि नंतर तिच्या शाळेमध्ये जात होती. मालती सर्व भाचे कंपनीची आवडती मावशी. त्या खूप आवडतात सगळ्यांमध्ये. आवडती आत्या, आम्हा भावंडांची आवडती बहीण आणि प्रेमळ आई आहे. ती सर्व आघाड्यांवर लढली. शाळा, नोकरी, घर, संसार सर्व यशस्वीपणे सांभाळले. आणि मी म्हटलं ना, तिच्याबद्दल कितीही सांगायचं म्हटलं तरी त्यात अपूर्णता राहणार आहे. आता हे सगळं ती आघाड्या सांभाळू शकली त्याचं कारण म्हणजे मुकीम, श्री मुकीम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते कधीही तिला अडवत नाहीत, कशा कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत आणि त्यामुळे त्यांचंही खूप हे करणं आवश्यक आहे. मुकीम सुद्धा तिला तोडीस तोड आहेत. ही आदर्श जोडी आहे. जोडी नंबर 1 म्हटलं तरीही चालेल. आदर्श कपल आहे ते. श्री मुकीमबद्दल बोलायचे तर ते अतिशय शांत, मेहनती, कोऑपरेटिव्ह आहेत. हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. स्वतः आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात. विनोद वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी मातीला उत्तम साथ दिली. सर्वांची खाण्याची आवड जपतात. आपण एखादी गोष्ट आवडते म्हटलं तर ते आवर्जून त्यांना
ती आणून देतात. सर्वांशी गोड बोलतात आणि अडचणीतून मार्ग काढतात. संगीतप्रेमी आहेत. आपल्याला बहुतेकांना परिचित असेल की त्या सुट्टीवर सुद्धा गाणं वाजवतात. सर्वांचे शुभचिंतक हितचिंतक आहेत मुकीम. हे सर्व मी अनुभवलेत, आपण सर्वांनीही अनुभवले असेल. शेवटी मला दोघांनाही आता सल्ला द्यायचा म्हणा, सांगायचंय म्हणा की आतापर्यंत खूप कष्ट केलेत दोघांनीही. आता थोडी विश्रांती घ्या, स्वतःसाठी जगा. जीवन खूप सुंदर आहे. आपले छंद जोपासा. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. चिडचिड कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तब्येत सांभाळा. पुनश्च एकदा उभयतांना भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देते आणि तुम्हाला दोघांनाही सुदृढ निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद आणि क्षमस्व, थोडंसं मध्ये डिस्टर्ब झालं तुम्हाला इथे. हँडकम करण्यासाठी एक स्वागत गीत प्रस्तुत करणार आहे. तर मी आमंत्रण करते त्यांना स्टेजवर येण्यासाठी. 8 वर्ष परतूरला आणि इथं जवळजवळ 20 वर्ष रिटायर्ड होईपर्यंत त्यांच्याबरोबर होतो. दोघं आम्ही जवळजवळ बरोबर रिटायर झालो जिल्हा परिषदला. आणि त्यांना एक स्मृती म्हणून किंवा प्रसंगाच्या अवदानराव आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाला, भक्ताची आकाला, पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, पावत से महासंकटी निर्वाणी, पावत से महासंकटी निर्वाणी, राम राम वाणी, राम राम वाणी, उच्चारिता उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, दास म्हणे जना, दास म्हणे जना, सावधान सावधान, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. श्रीराम कृष्ण की भगवान की जय. आता तर मी दादा तोरशा आणि तन्मयला स्टेजवर बोलवू इच्छिते हार घेऊन. पहिले लेडीजनं घालायचं. काकू तुम्ही घाला पहिले. हां थोडं इकडे या, थोडंसं पाठीमागे. थोडं काका तुम्ही पाठीमागे, थोडंसं समोर चढ या. काकू घाला तुम्ही पहिले. काकू घाला पाठीमागे सर पण भैया, थोडंसं पाठीमागे. तुम्ही घाला. एक सेकंद समोर थोडं समोर.
समोर आहे ना ताई. काका समोर आहे थोडंसं. ओके हां घ्या कंटिन्यू घालून घ्या. इकडे समोर लोक. चला मैत्रिणी आणि मावशींनी केलं पलीकडून ये. सुरू. पलीकडून जा, पलीकडच्या साईडने या. इकडून जा, इकडून जा. दोन पुढे या. एक फोटो घे. इकडे बघा आमचं. हा इकडे समोर. ठीक आहे. मावशा लवकर या, लवकर या. पुढे या. आता एक सेकंद आशीर्वाद द्या. मोठे एक मिनिट हम लोग अभी ताई त्यांना नाव द्या. समीरा तिकडे बघून. हा इकडे. काका. चल. हो 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 समोर हा थोडं समोर या त्यांना. नाही ठीक आहे. ओके इकडे समोर. इकडे समोर आहे. हा इकडे बघा. इकडं आजी. इकडं समोर. इकडे बघा. काकू इकडे. तुम्ही जास्त करतो. ठीक आहे. राजाला आणि प्राचीताईला आवडतं कोण? ओके. सेकंड क्वेश्चन. राघव जास्त कोणाचा ऐकतो? ओके. दोघांमध्ये काटकसरी कोण आहे? दोघेही एकमेकांना काटकसरी बनतात तिथे. बाहेर फिरायला जायला कोणाला जास्त आवडतं? सौ. ओके. आणि मग घरात जास्त राहतं कोण मग? ओके थँक्यू. तुम्ही हे तन्मयजवळ द्या. आणि नो चिटिंग. ओके. फर्स्ट क्वेश्चन. दोघांमध्ये शॉपोहोलिक कोण आहे? श्री पण आहे. सौन बरोबर राहून राहून श्री पण शॉपोहोलिक झालेले. सेकंड क्वेश्चन आहे. जर समज भांडणं झाली तर सॉरी कोण म्हणतं पहिल्यांदा? सौ. बर. थर्ड क्वेश्चन आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे. दोघांमध्ये शांत आणि सुस्वभावी कोण आहे? श्री.